नमस्कार, मी राजश्री आणि आम्ही आज अशा नवीन ठिकाणावरती चाललेलो आहोत. जवळपास हे 25 एकरात पसरलेलं पेशवेकालीन पर्वतीच्या पायथ्याशी असलेलं ठिकाण आणि हे ठिकाण म्हणजेच ही सारसबाग. सुंदर असं वातावरण, पुणेकरांचं आकर्षण म्हणजे सारसबाग. इथं आल्यानंतर प्रसन्न वाटतं. आपण इथले लोकल नाही आहोत, पण कामानिमित्त आपण इथं आलो होतो. कधी पुणेकर झालो हे समजलंच नाही. आणि ही तळं तर एवढं सुंदर आहे. बरं, या तळ्यामध्ये खूप सारे कमळ आहेत वेगवेगळ्या प्रकारचे आणि इथं बदक आहेत, मासे आहेत मोठे छोटे सगळ्या प्रकारचे आणि बगळे, कासव, बदक असे खूप सारे पक्षी आहेत. आणि एवढं सुंदर इथलं परिसर आहे, वातावरणही छान आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे हे 1750 मध्ये तळ बांधण्यात आलेलं आहे. सुंदर असा तलाव, आजूबाजूने परिसर पण सुंदर आहे, झाडी आहे. बरं, ह्या तळ्याला सारसबाग का नाव पडलं ह्या बागेला? तर इथं सारस पक्षी आणून सोडण्यात आले होते, पण इथं मला सारस पक्षी तर काही दिसले नाहीत. हा बगळा दिसला आणि तोही दुखावला होता. बराच वेळ आम्ही त्याच्याकडे बघत होतो. आणि लहान मुलांना काय पाहिजे असतं, पक्षी प्राणी हेच त्यांचं आकर्षण असतं. त्यांना तर हे खूप आवडतं बघायला. बराच वेळ आम्ही इथं घालवला, खूप वेळ. पिल्लू तर माझं हालतच नव्हतं, हेच सगळं बघत होतं. थांब 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 असंच म्हणत होतं मग. आणि इथलं दुसरं आकर्षण म्हणजे ह्या परिसरातला गणपती. तेही पेशवे काळातलंच आहे. 1784चं बांधकाम आहे. खूप सुंदर बांधलेलं हे मंदिर आहे. चला जाऊया. ओम भूर्भुवः स्वः गंगदेवाः मरणपूर्वकस्थापनो ओम भूरसि भूमिरस्यादिरसि पिष्वधाया पिष्वस्य. गणपती बाप्पांचं छान दर्शन घेतलं. होम हवन चालू होते तिथं. अशा वातावरणात आम्ही तिथं पोहोचलो होतो. सुंदर असं दर्शन झालं, मनालाही प्रसन्नता वाटली. मंदिरात बराच वेळ बसलो आणि त्याच्यानंतर म्हटलं जरा थोडं पुढे जाऊन बागेत बसूया. खूप वेळ घालवल्यानंतर बच्चाही माझं खेळत होतं. खूप वेळ खेळला आम्हीही बसलो होतो, गप्पा मारत होतो. आणि खूप दिवसांनी बाहेर पडल्यानंतर छान वाटत होतं. गावाकडेच होतो 2-3 महिने, त्याच्यामुळे मस्त वाटलं. असं शांत वातावरणात असं बसलेलं, मस्त असा वेळ गेला आमचा. अशी झाली आमची सारसबागेतली एक छोटीशी ट्रिप. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.